लोकसभा निवडणुकीत भाजपा काँग्रेससह प्रमुख प्रस्तावित राजकीय पक्षांनी मातंग समाजाला पूर्णपणे डावलले आहे। याच्या विरोधात डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन केले। सध्या संपूर्ण देशामध्ये 18व्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे। देशातील सर्वच पक्षांचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत। महाराष्ट्रामध्ये काही जागांचा घोळ असला तरी राखीव जागा असलेल्या 5ही जागेवर सर्व प्रस्तावित पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत। या उमेदवारांच्यावर नजर टाकली असता काही गोष्टी स्पष्टपणे समोर येतात। भाजपा काँग्रेससह प्रमुख प्रस्तावित राजकीय पक्षांनी मातंग समाजाला पूर्णपणे डावलल्याचे इथे दिसतंय। फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याला कोणत्याही प्रस्तावित राजकीय पक्षाने उमेदवारी दिलेली नाही। जय भीम आणि जय लहूजी म्हणणारा उमेदवार सर्व प्रमुख प्रस्तावित राजकीय पक्षांनी टाळलेला दिसतोय। काही राजकीय पक्षांनी मागासवर्गीयांच्या जागेवर बनावट जात प्रमाणपत्र तयार करून घेतलेला बोगस मागासवर्गीय उमेदवार मतदारसंघात लादलेला आहे। उदाहरणार्थ नवनीत राणा व डॉक्टर शिवाजी कोळगे लातूर। ज्या भूमिकेतून संविधानामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवलेले आहे त्या भूमिकेला या प्रस्तावित राजकीय पक्षांनी हरताळ फासलेला आहे। ही गोष्ट दलित विरोधी आणि संविधान विरोधी आहे आणि या स्थितीमध्ये आम्ही फुले आंबेडकर लहुजी अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीतील लोक अक्षरशः सर्व खिन्नपणे बघत आहोत आणि काहीही करू शकत नाही। त्यामुळेच दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी आज पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन केलं। यावेळी पुणे शहरातील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आज पुण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आम्ही इथं आत्मक्लेश आंदोलन म्हटलं तरी चालेल आम्ही करत आहोत। त्याचं मुख्य कारण असं आहे की 18व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये ज्या 5 अनुसूचित जातींसाठी राखीव जागा आहेत त्या 5 मध्ये 2 जागावरती राष्ट्रीय स्तरावरच्या राजकीय पक्षांनी बोगस उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे। नवनीत राणा यांना भाजपच्या मार्फत नवनीत राणांना मागासवर्गीय जागेवर उभा केलेला आहे, तर लातूरमध्ये काँग्रेसनं डॉक्टर शिवाजी कोळगे या लिंगायत समाजातल्या माणसाला उमेदवारी जाहीर केलेली आहे। खरं तर 5 जागेमध्ये कुठल्याही ओरिजिनल मुळातल्या खऱ्या दलिताला उमेदवारी द्यावी हे आमचं म्हणणं आहे। तो त्यांच्या पक्षातल्या माणसाला त्यांनी द्यावी, त्यांच्या आवडीच्या माणसाच्या पसंतीच्या उमेदवाराला त्यांनी निवडावा, आमचं त्याबद्दल तक्रार नाही। परंतु ज्यांच्यासाठी ह्या जागा आहेत त्या जागेवरती गावातलाच सवर्ण बनावट जात प्रमाणपत्र तयार करतो आणि जागा हिसकवण्याचा प्रयत्न करतोय, हा संविधानाची पायमल्ली आहे। आमच्या डोळ्या देखत संविधानाची पानं फाटतायत, दलितांचे राजकीय हक्क हिरावून घेतले जात आहेत। या गोष्टीचा खरं तर निषेध व्हायला पाहिजे। आम्ही तो निषेध करूनही पाहिलं परंतु कुणामध्ये काहीही फरक पडत नाही, म्हणून आम्ही इथं आत्मक्लेश करण्यासाठी बसलेलो आहोत। उद्या आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारही करणार आहोत आणि वेळ प्रसंगी आम्ही या मुद्द्यावरती रीट आमची कोर्टामध्ये दाखल करतो।